नगरदौंड रोडवरील चिखली घाटात प्रवाशांची पोलिसांकडूनच आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय। पाहुयात याबाबतचं सविस्तर वृत्त। नगरदौंड रोडवरील चिखली घाटात पोलिसांकडूनच होतीये प्रवाशांची आर्थिक लूट। 300 रुपये द्या आणि सुसाट जा, अजब फरमान। वाहन तपासणीच्या नावाखाली थांबवून सरसकट 300 रुपये घेण्याचा सपाटा। पैसे न दिल्यास वाहन रोखून धरत पोलीस प्रवाशांचा वेळ वाया घालतात। वाहतुकीची शिस्त लावणारे पोलीसच बेशिस्त वागत करतात आर्थिक लूट। प्रवाशांवर अन्याय, संबंधित पोलिसांवर कधी होणार कारवाई? घाट म्हटलं की पूर्वी अशा निर्जन स्थळी दरोडे चोऱ्या व्हायच्या, पण आता अशा ठिकाणी मात्र राज्य महामार्ग पोलीसच हे प्रवाशांना लुटू लागलेत। नगरदौंड रोडवरील चिखली घाटामध्ये राज्य महामार्ग पोलीस उभे राहतात आणि प्रत्येक गाडीला तपासणीच्या नावाखाली थांबवून सरसकट 300 रुपये घेण्याचा सपाटा लावलाय। त्यामुळे प्रवासी नाराज झाले असून ते संताप व्यक्त करतायत। ट्रिपल सीट बेल्ट, गाडीच्या ब्लॅक फ्रेम काचा, नंबर प्लेट, गाडीचा धूर तसेच कागदपत्राची तपासणी, लायसन्सची विचारपूस केली जाते। इतकं होऊन देखील राज्य महामार्ग पोलिसांना पैसे द्यावेच लागतात आणि ते नाही दिले तर कोणतंही एखादं कारण पुढे करत ते प्रवाशांना रोखून ठेवत प्रवाशांचा वेळ वाया घालत असे। अशा प्रकारे पोलिसांकडूनच प्रवाशांची आर्थिक लूट होत असून हा प्रकार कधी थांबणार? तसेच वाहतुकीची शिस्त लावणारे पोलीसच जर बेशिस्त वागत प्रवाशांना लुटत असतील तर वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालवणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांवर हा अन्याय आहे। तरी संबंधित पोलिसांवर कधी कारवाई होणार? या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस कधी लक्ष देणार, असा प्रश्न प्रवासी नागरिकांना पडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।